माहितीचे अधिकार जोरात बोला. माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य संगमेश्वरच्या वतीने 26 जानेवारी रोजी उपोषणाचं अद्याप उपसलेलं असून या उपोषणामध्ये विविध विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे झालेल्या ज्या नागरिकांना जो झालेला त्रास आहे त्याच्या संदर्भात हे उपोषण आहे. या उपोषणाच्या दरम्यान यामध्ये अनेक विविध प्रश्न असून हे प्रश्न असे आहेत की ग्रामपंचायत विभाग आहे, शासकीय पंचायत समिती आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद आहे, महसूल अधिकारी विभाग आहे. अशा अनेक विविध विभागातून झालेल्या जे काय भ्रष्टाचार आहे, दिलेल्या अर्जाचा जो अनागोंदी कारभार आहे, कचऱ्याच्या टोपलीत टाकले जातात, सर्वसामान्य माणसाचे जे अर्ज आहेत त्याला कचऱ्याच्या टोपल्या दाखवल्या जात आहेत. आणि यात प्रामुख्याने मोठे विषय असे आहेत की ग्रामीण पुरवठा जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांचा जो जलजीवन मिशनचा जो योजना राबवली जात आहे ही निकृष्ट दर्जाची झाली असून त्या अनियमितता आणि त्यांच्यात निकृष्टची साहित्य वापर आहे. पाणी अजून अद्याप अनेक लोकांना नागरिकांना कुटुंबाला मिळालेलं नाही आहे. या संदर्भात आपण अनेक वेळा अर्ज करूनसुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. माहितीच्या अधिकारामध्ये आपण त्यांना माहिती मागितलेली असताना तिथेही दुर्लक्ष केलेलं जात आहे. तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद यांनीही आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही आहे. आता तसेच एक आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा, वाळू साठा, वाळू वाहतूक होत आहे. या प्रकरणात अनेक आपण अर्ज दिलेले आहे. माहितीच्या अधिकारात आपण माहिती मागितलेली होती. तसेच अनेक लोकेशनसह व्हिडिओ, फोटो देऊन तसेच पंचयादी देऊनसुद्धा त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झालेली नाही आहे. 17 ऑगस्ट रोजी झालेल्या आमसभेमध्ये हा विषय मांडला गेला होता. त्याच्यामध्ये आम्हाला महसूल अधिकारी महोदयांनी आम्हाला असं उत्तर दिलं आहे की आम्ही जप्त केलेली वाळू ही चोरीला गेलेली आहे. तर आम्ही त्यांना हा प्रश्न विचारलेला होता की जर चोरीला गेली असेल त्याच्यावर FIR मारणं गरजेचं होतं, तुम्ही मारला का, किंवा ती गेली असेल तर ती कारवाई तुम्ही काय केली, त्याचं एकही उत्तर दिलं गेलं नाही. लोकप्रतिनिधींनी पण ह्याच्यामध्ये आपल्या या नागरिकांच्या प्रश्नामध्ये अनास्था दाखवली गेली आणि अशा तऱ्हेनं आजही इथे कोणीही लोकप्रतिनिधी आलेले नाही. आपल्या तहसीलदार मॅडम रात्री 7 वाजता इथे आल्या. त्यांनी आमचे जे कुळ कायद्याचे जे कुळातले जो काही प्रश्न आहे त्याने शिवनेचे जे परशुराम शिंदे आहेत त्यांनी अनेक वर्ष त्यांनी उपोषण केलेलं आहे. परंतु त्यांच्या या प्रकरणाला त्यांनी अद्यापही कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला गेलेला नाही आहे. त्या संदर्भात त्यांनी आज पुन्हा उपोषण करायला बसले होते 26 जानेवारी रोजी. आज दुसरा दिवस 27 जानेवारी. परंतु 26 जानेवारीच्या रोजी 7 वाजता जे आमच्या मॅडम इथे येऊन त्यांची विचारपूस करत होते. तर त्या विचारपूस करताना त्यावेळी डॉक्टर माने साहेब त्यांना काही चक्कर आले असलेले आहेत, त्यांना ते तपासणीसाठी आले होते. त्यावेळी आपले महसूल अधिकारी मॅडम इथे येऊन त्यांना विचारत होते की तुमचा स्टॅमिना चांगला आहे, तुम्ही अजूनही 15 दिवस उपोषण करू शकता. अशा काही विविध त्यांच्या जे भाष्य होतं त्यावेळी शेखर जोगळे जे अध्यक्ष आहेत माहितीच्या अधिकाराचे संगमेश्वर तालुक्याचे, ते व्हिडिओ करत असताना त्यांचा व्हिडिओ मोबाईल हिसकावून घेतला. त्यांना म्हणाले की परमिशनशिवाय आपण कोणीही माझ्या परवानगीशिवाय व्हिडिओ करू नये. परंतु आम्ही त्यांना असे निदर्शनास आणू शकतो की ही जे संविधानानं दिलेला अधिकार जो आहे व्हिडिओ करणे याचे कोर्टानेही आदेश दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी ते पाहावे आणि अशी भाष्य करू नये सर्वसामान्य नागरिकाला आणि उपोषणकर्त्यासमोर. तर आपण जे काही योग्य वर्तणूक जी दिली गेली उपोषणकर्त्यांना ती योग्य नाही आहे असं मला वाटतं. आणि यापूर्वी त्यांची जे परशुराम शिंदे आहेत त्यांची आपण मुलाखत घेतलेलीच आहात. आणि मी जिल्हाध्यक्ष माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्राचे मनोहर गुरव